शेतकरी मित्रांनो, या वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार का? भरपूर अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जाणारा हा प्रश्न आहे। या वर्षी सध्या काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेती पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। शेतकऱ्यांचं पीक पूर्णपणे नाश झालेलं आहे। कृषी मंत्री यांच्या माध्यमातून भरपूर अशा ठिकाणी स्वतः शेतीची पाहणी करत आहेत। कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने सध्या जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे होतील तातडीने मदत दिली जाईल अशी सुद्धा माहिती त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे। जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे जर झालेलं असेल, पुरामुळे झालेलं असेल तर त्याची भरपाई तुम्हाला कन्फर्म मिळणार आहे। सध्या सरकार सुद्धा ॲक्शन मोडवर आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक भागामध्ये ढगफुटी सुद्धा झालेली आहेत। यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुद्धा पुराचं पाणी येऊन पूर्णपणे घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। अशा वेळी शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली पाहिजे। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक जिल्ह्यांना ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, पशु पक्षी असतील, याचबरोबर व्यक्ती पुरामध्ये अडकलेले आहेत, त्यांना मदत तात्काळ मिळावी यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर मदत यावर्षी मिळू शकेल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।